आज आपण पपई साबुदाण्याचे अप्पे बनवणार आहोत। त्यासाठी पपई घ्यायची, सांबार, मिरची, तिखट, भिजवलेला साबुदाणा आहे 2 घंटे भिजवली होती, मीठ, तीळ। सर्वात आधी पपईला छिलून किसून घेऊ। आता पपईला छिलून घेत आहे मी। असं छिलून घ्यायचं। कोवडी आहे पपई। आपली पपई छिलून झालेली आहे। आता किसून घेऊ आपण किसणीने। हे बघा असं किसून घ्यायचं। आपली पपई किसून झालेली आहे। आता आपण यात साबुदाणा घालू। 1 वाटी आहे भिजवलेली, मिरची आहे 4 चिरलेली, सांबार आहे, तीळ आहे 2 छोटे चम्मच, मीठ आहे अर्धा चम्मच, अर्धा चम्मच आहे तिखट। या मिश्रणला छान मिक्स करून घेऊ। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। हे बघा असं केलं तर जमते। आता गोळे बनवून घेऊ। असे गोळे बनवून घ्यायचे। आपले गोळे झालेले आहे। आता आपण अप्पे पात्रामध्ये घालून घेऊ। आपलं अप्पे पात्र गरम झालेलं आहे। यात आपण तेल घालू। असं तेल लावून घ्यायचं अप्पे पात्राला। कमी गॅसवर ठेवायचं। हे आपले गोळे असे ठेवायचे। कमी गॅसवरच ठेवायचे। दोन मिनिट झाकून ठेवू कमी गॅसवर। 2 मिनिट झालेले आहे। आपले अप्पे कसे झाले तर बघूया। पलटवून घेऊ आता आपले अप्पे। आपले अप्पे पलटवून झालेले आहे। पुन्हा 1 मिनिट झाकून ठेवू कमी गॅसवर। आपले अप्पे बघूया आता। आपले अप्पे झालेले आहे। आता प्लेटात काढून घेऊ आपण। गॅस बंद करून घेऊ। पपई साबुदाण्याचे अप्पे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।